लातूर जिल्ह्यातील एक विवाहित महिला होती. त्या महिलेचं 2 वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं. पण मात्र तिचं आणि तिच्या नवऱ्याचं पटत नसल्यामुळं ती महिला तिच्या माहेरी राहू लागली आणि माहेरी राहूनच आपला उदरनिर्वाह करायला लावली. पण मात्र याच दरम्यान त्या महिलेची ओळख पुण्यातल्या हडपसर या ठिकाणच्या एका महिलेसोबत झाली. सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं. मग ती जी पुण्याची महिला आहे ती महिला म्हणली की एकटीचं आयुष्य किती दिवस जगते, असं एकटी किती दिवस राहते. त्यामुळं मी काय करते, तुझं लग्न दुसरं लावून देते आणि लग्न लावल्यानंतर तुझा संसार सुखाचा होईल आणि तुझं सगळं आयुष्य सुखाचं जाईल. मग आता त्या महिलेला सुद्धा वाटलं ठीक आहे, पहिला नवरा चांगला भेटला नाही म्हणून आता दुसरं लग्न केलं तर दुसरा नवरा सुद्धा चांगला भेटेल, आयुष्य सुखकर होईल. म्हणून त्या महिलेनं त्या महिलेवर विश्वास ठेवला आणि तिनं सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केलं. पण मात्र दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केल्यानंतर त्याच्यासोबत फक्त ती 10 दिवस राहिली आणि त्या दुसऱ्या व्यक्तीनं सुद्धा या महिलेला दुसऱ्या अजून व्यक्तीला विकण्याचा प्रयत्न केला आणि तसा निर्णय सुद्धा घेतला. आता यानं सुद्धा त्या महिलेला दुसऱ्या एका व्यक्तीला विकलं, त्याच्याकडून सुद्धा काही रक्कम घेतली आणि त्या पुरुषासोबत या महिलेचं लग्न लावून दिलं. आता त्या महिलेचं दुसरं लग्न, लग्नानंतरचं दुसरं लग्न या महिलेनं लावून दिलेलं होतं. त्याच्यासोबत सुद्धा त्यानं काही दिवस घातले आणि त्या दुसऱ्या पुरुषानं सुद्धा त्या महिलेचं तिसरं लग्न लावून दिलं. तिसऱ्या पुरुषाकडून सुद्धा पैसे घेतले. मग आता तिसऱ्या पुरुषासोबत ही महिला राहू लागल्यानंतर त्याच्यासोबत सुद्धा काही दिवस राहिली आणि त्या पुरुषानं सुद्धा पुन्हा या महिलेला चौथं लग्न करण्यासाठी भाग पाडलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. तारीख आहे 6 मार्च 2026 ची. 6 मार्च 2026 ला हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे. पण मात्र या संपूर्ण घटनेला, गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे लातूर जिल्ह्यापासून. लातूर जिल्ह्यामधल्या एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती. 2 वर्षा पहिले त्या महिलेचं लग्न झालेलं होतं. मग लग्नानंतर तिच्या नवऱ्याचं जमत नसल्यामुळं तिनं काय केलं, नवऱ्यासोबत न राहण्याचा निर्णय घेतला आणि ती तिच्या माहेरीच राहू लागली. मग माहेरी राहत असताना त्या महिलेची ओळख पुण्यामधल्या हडपसर या ठिकाणी राहणाऱ्या एका महिलेसोबत ओळख झाली. मग ओळख झाल्यानंतर ती हडपसरमध्ये राहणारी महिला या महिलेला म्हणले की एकटं आयुष्य किती दिवस जगते, तुझं मी दुसरं लग्न लावून देते, तुला सुद्धा चांगले पैसे मिळतील, तुझं आयुष्य सुखाचं होईल, चांगलं जीवन जगशील, असं तसं म्हणून तिला दुसरं लग्न करण्यासाठी उत्साहित त्या ठिकाणी केलं. मग आता ही महिला दुसरं लग्न करण्यासाठी त्या ठिकाणी तयार झाली आणि त्या महिलेच्या म्हणण्यावरून दुसऱ्या एका व्यक्तीसोबत तिनं लग्न केलं. पण मात्र या मध्यस्थी महिलेनं समोरच्या व्यक्तीकडून 5 लाख रुपयाची रक्कम घेतलेली होती आणि 5 लाख रुपयामध्ये या महिलेला त्या पुरुषासोबत विकलं होतं. मग आता त्या पुरुषासोबत ही महिला 10 दिवस राहिल्यानंतर त्या पुरुषाचं सुद्धा या महिलेपासून मन भरलं होतं. मग मन भरल्यानंतर त्या पुरुषानं काय केलं, या महिलेला पुन्हा तुळजापुरीतल्या एका महिलेच्या मध्यस्थीनं दुसऱ्याच एका व्यक्तीला विकलं आणि त्याच्याकडून 4.5 लाख रुपयाची रक्कम घेतली आणि दुसऱ्याच्या एका व्यक्तीसोबत विकलं आणि त्याच्यासोबत या महिलेचं लग्न लावून दिलं. आता या महिलेचं पहिलं लग्न झालं होतं, त्या महिलेनं दुसरं लग्न लावून दिलं. ज्याच्यासोबत दुसरं लग्न लावून दिलं त्या पुरुषानं या महिलेचं आता तिसरं लग्न अजून एका व्यक्तीसोबत लावून दिलं. आता ही महिला त्याच्यासोबत त्या ठिकाणी राहायला गेले. त्याच्यासोबत काही दिवस त्या ठिकाणी राहिली तर त्यांनी पुन्हा बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यामधल्या एका पुरुषासोबत पुन्हा या महिलेचं लग्न लावून दिलं. त्याच्याकडून सुद्धा काही रक्कम घेतली आणि या महिलेला त्या ठिकाणी विकलं. अशा पद्धतीनं या महिलेला आतापर्यंत 3 वेळा विकलं होतं. 3 जणांसोबत तिचं लग्न लावलेलं होतं आणि तिच्यासोबत अशा पद्धतीचा प्रयत्न होत होता. आता हा सगळा प्रकार त्या ठिकाणी घडत होता. पण मात्र अखेर 6 मार्च 2026 ला पुन्हा एकदा त्या महिलेचं चौथं लग्न लावण्याच्या प्रयत्नामध्ये ते लोक होते आणि समोरच्या व्यक्तीकडून पैसे सुद्धा घेत होते. पण मात्र आता या महिलेला ही संपूर्ण गोष्ट सहन झाली नाही. ती का विकाऊ वस्तू आहे का, कोणी येतंय तिच्यासोबत लग्न करतंय, तिला विकतंय, पैसे घेतंय, हा सगळा प्रकार तिच्या लक्षात आला. म्हणून त्या ठिकाणी तिनं विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
तिची तब्येत मोठ्या प्रमाणात बिघडली, तिला तात्काळ जवळच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट करावं लागलं आणि हा सगळा प्रकार समोर आला. आता या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतली असून या पाठीमागं रॅकेट आहे हा सगळा तपास पोलीस करत आहेत आणि ज्या ज्या व्यक्तींनी त्या महिलेला विकलेला आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत आहेत. पण मात्र सध्या समाजामध्ये आणि देशामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. आता ज्या पद्धतीने ही सगळी घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.